ऐका पंडित हो जन तुमचे वंदितो
मला थोडक्यात तुम्हाला द्यावं लागेल. संत मारुती महाराज मातनेरकर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर तालुक्यात एक माकनेर म्हणून छोटंसं गाव आहे. त्यावेळेला तर अत्यंत छोटं असेल, म्हणजे मारुती महाराजांचा जन्म 1866 सालातला आहे आणि 1866 पासून तर
48 पर्यंत महाराजांचं आयुष्य, म्हणजे 82 वर्षाचं महाराजांचं आयुष्य होतं. महाराज कुठल्या शाळेत गेले नाहीत. अत्यंत गरीब परिस्थिती. दुसऱ्या गावावरून मायबाप स्थलांतरित झालेले. यांचं मूळ कुळ होतं ढोले कुटुंब. हे उत्तर प्रदेशामध्ये येऊन नागपूरला भोसल्यांच्या दरबारी हे महाराजांचे आजोबा सरदार होते. आणि 1857 मध्ये जे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये बंड जे झालं आपल्या लोकांना माहीत असेल, इतिहासामध्ये आहे. 1857 सालात बंड झालं. त्या बंडामध्ये हे कुटुंब विस्थापित झालं. आणि विस्थापित झाल्यानंतर ते जे नागपूरचे राजे होते आप्पाजी भोसले आणि हे महाराजांचे आजोबा, हे दोघेही भूमिगत झाले. त्या ठिकाणाहून पळाले, कारण मराठ्यांचा तिथे पराभव झाला. आणि त्यामध्ये हे सरदार घराणं शेगाव जवळ तुमच्या लासुरा म्हणून गाव आहे, या लासुरा गावाला हे स्थायिक झाले. आणि असं कालक्रमण करत असताना त्यांच्या 1-2 पिढ्या झाल्या. आणि त्यामध्ये त्यांच्या कुटुंबात होळीच्या दिवशी वादविवाद, पाटीलकीवरून वादविवाद झाला. पूजा कुणी करून त्याच्यात महाराजांच्या आजोबाचा खून झाला. आणि खून झाल्यानंतर महाराजांची आजी जी होती ती रातोरात मुलाबाळांना घेऊन मलकापूरच्या दिशेने जितकं अंतर चालता येईल तितकं अंतर चालत चालत हे कुटुंब तालसवाडा म्हणून मलकापूर एक गाव आहे, त्या ठिकाणी हे राहिले. त्या ठिकाणी महाराजांच्या आजीने वगैरे त्यांनी संसार थाटला. काही उसने पैसे वगैरे करून, कर्ज काढून, दुकान लावून चरितार्थ चालवला समजा गरिबीमध्ये. आणि त्यानंतर लोकांनी त्यांचे पैसे डुबवले. साधे गोळे होते. त्या गावावरूनही म्हणून घिरणी माकनेर, ज्याजवळ घिरणी गाव आहे मलकापूरजवळ, त्या ठिकाणी हे कुटुंब आलं नातेवाईकाच्या सहाऱ्याने. त्या ठिकाणी काही दिवस राहिले. महाराजांचा जन्म झाला. नंतर मग हे माकनेरला त्यांच्या नातेवाईकाच्या सहाऱ्याने पुन्हा माकनेरला आले. आणि माकनेरला आल्यानंतर त्यावेळेस महाराज 12 महिन्याचे होते. परंतु महाराजांच्या इतिहासामध्ये भेद आढळतात, कारण हे ज्या गावात आले तर अत्यंत गरीब कुटुंब, कारण झोपडपट्टीत राहणारा विस्थापित कुटुंब कोणीतरी आहेत वा, त्याच्यामुळे असं कोणाचं त्याच्यावर लक्ष नव्हतं. जसजशी महाराजांची आध्यात्मिक प्रगती व्हायला लागली, त्यामध्ये महाराजांची शाळा नाही, काही नाही, त्यांना तो अध्यात्माचा छंद लागला. छंद लागला म्हणजे पूर्वीचेच ते योगी होते, प्रश्नच नाही, कारण एवढी मोठी साहित्य संपदा निर्माण करणं सोपी गोष्ट आहे. आज महाराजांचे 3000 अभंगाची गाथा आहे. त्याच्यानंतर साहित्य एवढं आहे, हे जे मी तुम्हाला कीर्तन आता महाराजांचं वाचून दाखवणार आहे, हे महाराजांनी कीर्तन लिहून ठेवलेले आहे. 528 कीर्तन ही महाराजांची लिखित स्वरूपात आहे. कोण्याही संतांची लिखित स्वरूपात कीर्तन नाही, ज्ञानेश्वरांचे नाही, तुकोबाचे नाही, एकनाथांचे नाही. त्यांनी केले त्यांच्या आयुष्यामध्ये कीर्तन, परंतु लिखित स्वरूपात नाही. तर हे लिखित स्वरूपात महाराजांची कीर्तन आहे, कारण महाराजांनी अध्यात्म मिळवलं आणि ते कसं मिळवलं हे त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर याचा उपयोग लोकांना व्हावा, कारण त्या काळामध्ये नंतर मग महाराज जशी महाराजांची कीर्ती वाढली, तसा भाविक वर्ग वाढला, तशी महाराजांची कीर्ती व्हायला लागली. आणि कीर्ती व्हायला लागली म्हणून महाराज कोणालाही पाया लागू देत नव्हते. महाराजांची दशा जोपर्यंत शिष्याला कळली नाही तोपर्यंत तो असे करता करता मोठा इतिहास आहे तो. परंतु अमरावतीवरून एक ग्रहस्थ, जे हनुमान व्यायामशाळा आज अमरावतीला आहे, आशिया खंडामध्ये सर्वात मोठी व्यायामशाळा, तिचे पहिले संस्थापक होते निळकंठ व्यंकटेश टाकळकर, ब्राह्मण होते. हे महाराजांचे शिष्य झाले. आणि शिष्य झाल्यानंतर त्यांनी महाराजांना थोडं नम्र केलं. आणि नंतर मग महाराजांची कीर्ती त्यांनी 1910 मध्ये ते आले आणि 12 वर्षामध्ये त्यांनी महाराजांची कीर्ती, मग तिथे महाराजांचं वैभव वाढायला लागलं. घोडे, विक्टोरिया गाडी, चांदीचं सिंहासन, मेना वगैरे जे वैभव आज तिथे काही नाही, परंतु ते वैभव त्यावेळेला होतं. जसं शेगावला गजानन महाराजांचं वैभव सुरुवातीला काही नव्हतं, परंतु आज भरपूर वैभव झालं. तसं महाराजांचं त्यावेळेला तिथे वैभव होतं. आणि महाराज कोणालाही पाया लागू देत नव्हते, कारण त्याच्या मागची कारण अनेक आहे. ठीक आहे, आपण या गावात सगळे लोक संप्रदायामधले आहेत, तुम्हाला अनेक लोकांची कीर्तन ऐकायला मिळाली असतील, तुम्हाला बरंचसं साहित्य माहिती आहे, बराचसा परमार्थ तुम्हाला माहिती आहे.
आणि म्हणून अशा रीतीने महाराजांचं तिथे वैभव वाढल्यानंतर अनेक ठिकाणी महाराजांचे शिष्य निर्माण झाले. खानदेशामध्ये, वऱ्हाडामध्ये, सर्व ठिकाणी महाराजांची कीर्ती पसरायला लागली. खानदेशामध्ये सुद्धा महाराजांनी कीर्तनं केली. वऱ्हाडामध्ये महाराजांना, अमरावतीला तर खूप कीर्तनं झाली महाराजांनी, कारण ते निळकंठ टाकळकर जे होते ते अमरावतीचेच होते मूळ. म्हणून त्यांनी महाराजांना अमरावतीला नेऊन त्यावेळेला जी अमरावतीतली मंडळी जी होती, मोठमोठी मंडळी, ब्राह्मण मंडळी, मराठा समाजातली मंडळी, ही महाराजांची कीर्तन ऐकत होती आणि शुद्ध वेदांतावरचं ज्ञान महाराजांचं आहे. त्यामध्ये हे लोक वादविवाद घालत असत आणि अशा रीतीने महाराजांचा सर्वात मग महाराजांनी ही अशी कीर्तन जे त्यांचे भाविक होते त्या भाविकांनी हे कीर्तन लिहून घेतले आणि त्या वह्या जशाच्या तशाच राहिल्या. 1948 मध्ये महाराजांची समाधी झाली. त्यानंतर महाराजांचे पुत्र गोविंद महाराज म्हणून होते, त्यांनी काही दिवस महाराजांचा वारसा चालवला. त्यामुळे हे जे ज्ञान आहे हे तसंच ज्ञान पडून होतं. मग या ज्ञानाचा काहीतरी उपयोग व्हावा असं आमच्या गावाच्या मंडळींना, काही भाविक लोकांना वाटलं की बाबा याचा काहीतरी उपयोग व्हावा लोकांना. आणि म्हणून सत्य अध्यात्म काय आहे हे लोकांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मी काही कोणी साधू नाही, मी साधू नाही, तुमच्यासारखा सामान्य मनुष्य आहे. फक्त हे महाराजांचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं ही सर्व लोकांची इच्छा असल्यामुळे हे ज्ञान आम्ही महाराजांचं ज्ञान हे वाचून दाखवतो. आणि अत्यंत खरोखर आजच्या पिढीला, कारण महाराजांनी अंधश्रद्धा करून काढलेली आहे. त्या जमान्यामध्ये 100 वर्षापूर्वी लिहिलेले कीर्तन आहे. अंधश्रद्धा, खोटे साधू, जे बाकी संप्रदाय आहेत ते काय आहेत, कुठून निर्माण झाले, पूर्वी संप्रदाय नव्हते, संप्रदाय कुठून निर्माण झाले, ज्ञानेश्वरापासून लोकांना संप्रदाय माहीत झाला, त्याच्यापूर्वी काय होतं, अध्यात्म कशाला म्हणतात. कारण आध्यात्मिक साधू जो असतो, आध्यात्मिक साधू ज्या गावात राहतो, सुरुवातीला त्याची परीक्षा नसते, कारण तो सामान्य माणसाप्रमाणे राहतो आणि त्याचं साधूमध्ये केव्हा रूपांतर होते हे लोकांना समजतच नाही, कारण तो मनुष्य रूपानेच राहतो. काही गावातली म्हातारी मंडळी असतात, हा कुठचा कालचा पोरगा आला ना हा कुठं साधू झाला, लोकांची भावना. कारण त्यांची पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो एक सामान्य माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन असतो. परंतु जेव्हा संतांची आंतरिक स्थिती निर्माण होते ती लोकांना कळत नाही आणि साधू दाखवत नाही. ज्याला त्यांची परीक्षा घ्यायची असते, खरा साधू कसा असतो, खरा योगी कसा असतो, हे महाराजांच्या कीर्तनामध्ये सांगितलेलं आहे. त्यावेळेला छोट्या साधूंचा फार प्रयोग फुटला होता. तो जमाना 100 वर्षापूर्वीचा. अनेक पंथ निर्माण झाले, अनेक लोकांना लुबाडण्याचे प्रयत्न झाले, अनेक पंथ निर्माण करून अनेक शिष्य निर्माण झाले, त्यांचे मठ झाले, त्याच्यामध्ये काय काय प्रकार झाले, हा सर्व त्यावेळेला. आजही तोच काळ आहे, तेव्हाही तोच काळ होता. खऱ्या साधूची परीक्षा करता येत नसते, कारण त्याच्याकरिता माणसाला अंतःकरण पाहिजे, चैतन्य ओळखण्याची माणसाला शक्ती पाहिजे. आपण काय थोडंसं लिहिता वाचता, जटागिटा वाढवल्या, भगवे कपडे घातले, दाढी वाढवली, चंदन भस्म लावले की झाले साधू. साधू व्हायला काही उशीर लागतो काय? आजच्या जमान्यात साधू व्हायला उशीरच लागत नाही. आणि कितीक साधू आता जेलची हवा खाऊन राहिले हे तुम्हाला माहित आहे. मोठमोठे आश्रम होते त्यांचे. तर अशा रीतीने अध्यात्माचा उपयोग ते साधू स्वतः करतात, ते स्वतः आध्यात्मिक नसतातच. कारण तुकोबा म्हणतात, ज्ञानेश्वर म्हणतात, तुकोबा म्हणतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीची परोपकार. काय साधूचा धंदा काय? जगाचं कल्याण करणं. हे साधूचं स्वतःचं कल्याण करतात. जे साधू आहे स्वतःचं कल्याण करतात. जगाच्या कल्याणाकरता योगीच पाहिजे. योगी पुरुषच माणसाला चालू शकतो, दुसरा कोणीही चालू शकत नाही. कितीही साधू म्हटला, तुकोबा म्हणतात, आत्मज्ञान नाही जेथे आगी लावून द्यावी तेथे. त्याला अध्यात्म ज्ञान नाही, आग लागू त्याच्या ज्ञानाला. अशा परखड रीतीने महाराजांना सगळ्या खोट्या साधूचं वर्णन, उच्च कोटीचं ज्ञान महाराजांचं समज ज्ञानाला. तर असे 528 कीर्तनामध्ये त्यांनी सामान्य लोकांना होणारा बोध, जे उच्च कोटीच्या ज्ञानाचे अभ्यासक आहेत त्यांच्याकरता बोध, गरीब लोकांकरता संसार कसा करावा, संसारामध्ये अध्यात्माचं काय महत्व आहे,
अध्यात्मामध्ये संसाराचं काय महत्व आहे? आपण जे लोक आहोत, सामान्य लोक आहोत, संसार सगळ्यांनाच करावा लागतो आणि संसार करावा लागतो. त्या संसारामध्ये आपल्याला काय अधिष्ठान का आपलं संसाराचं बरं का होत नाही? संसाराचं बरं का होत नाही? सगळे लोक म्हणतात की आम्ही ते एवढा देव करतो, मग आमच्याकडे ते देव पाहायचंच नाही. तुम्ही काय करता? आपण सगळं खोट्या मनानं करतो. खोट्या मनानं करत असल्यामुळे देव तुमच्याकडे पाहत नाही. म्हणून तुमचा जे संतांनी वचन सांगितले ते आपण ऐकतो का? ऐकतच नाही. मग संत कसे काय बरं करतील? संत बरं करण्याकरिता संत पहिले तपासून पाहतात. सोपी गोष्ट आहे काय? एखाद्या संताचा शिष्य होणे, शुद्ध कसोनी पहावे ते म्हणतात. ते साधू पहिले त्या शिष्याला कसून पाहतात, कसून पाहून त्याचं ज्ञान पाहतात, त्याची लेवल पाहतात की हा कोण्या लेवलचा आहे. अधिकार तैसा करून उपदेश साहे ओजे त्यास देव तैसे, असं ते म्हणतात. त्या प्रत्येकाचा अधिकार पाहून आम्ही त्याला ज्ञान देतो. मग अशी जी साधूची जात आहे, ते साधू काय गल्लगोल्ले सापडतात काय? सहस्रामाजी एक नित्य नेहमी मारुती महाराज म्हणतात आम्ही त्याची वंदू पाहिली. हजारात एखादा, लाखात एखादा योगी होतो, सगळेच योगी होऊ शकत नाही. आणि म्हणून योगाचा अभ्यास करण्याकरिता, योगाला ओळखण्याकरिता खूप काळ जावा लागतो. तुम्ही पाहता ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा हे ज्या गावात झाले त्या गावातील लोकांना त्यांची ओळखही नव्हती. ज्ञानेश्वरांना किती त्रास दिला तुम्हाला सगळ्या लोकांना जगाला माहीत आहे. तुकोबांना किती त्रास दिला हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुकोबाची बायको अन्न करता मेली आणि आज तुकोबाच्या नावावर कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, तुकोबाच्या नावावर, ज्ञानेश्वराच्या नावावर सुरू आहे. आणि ते अन्न करता तुकोबा गेले, सांगा. आणि म्हणून त्यांचा अनुभव त्यांनी आजच्या कीर्तनामध्ये लिहून ठेवलेला आहे. तुकोबाने, महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तुकोबा कसे होते आणि मनुष्य जो आहे त्या माणसाला जो संसार करताना जे अडचणी येतात त्या अडचणीमध्ये संत कसे सहाय्य करतात, योगी पुरुष काय करतात, हे सर्व त्यांच्या कीर्तनामध्ये ते ज्ञान सांगतात. जे तर ते आपल्याला अवगत करायचं असते, पण आपण अवगत करत नाही. कारण माणूस हा मनापासून ऐकतच नाही. माणूस हा मनापासून ऐकत नाही. मनापासून ऐकलं तर सगळ्या गोष्टी होतात. मनापासून ऐकलं तर सगळ्या गोष्टी होतात. कारण मनच सगळ्या गोष्टीचं कारण आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन मनची जाण सर्वथा. मनावर जर इंजिनियर व्हायचा हेतू जर धरला तर माणूस इंजिनियर होतोच. डॉक्टर व्हायचा हेतू धरला तर डॉक्टर होतोच. पण देव मिळवण्याचा हेतू जर धरला तर देव होणार नाही काय? व्हायलाच पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की हे तुम्ही मनानं करत नाही म्हणून तुम्हाला काही गोष्टी अंतरतात. असं महाराजांचं जे तत्वज्ञान आहे हे साध्या गोळ्या लोकांकरता हे संसाराचं ज्ञान आहे. त्यानंतर अध्यात्म काय आहे, देव काय आहे. आपण देव करतो ना, लोक म्हणतात आम्ही देव करायला गेलो. कुठं आहे देव? देव कुठं आहे कोण पाहायला काय? ज्यानं 70-80 वर्षाच्या वाऱ्या गेल्या पंढरपूरले, दिसला का देव? देव दिसला का? दिसूच शकत नाही. जगामध्ये देवच नाही. जगामध्ये देव नाही. तुम्ही म्हणाल हा बा काही सांगते. मग जगात हवा आहे, दिसते काय? हवा आहे, दिसते काय? पण आहे की नाही मान्य करावं लागतं. तसं हे देव हे एक तत्व आहे आणि ते प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये आहे. ज्या तत्वाने मनुष्य जिवंत आहे, ज्या तत्वामुळे मनुष्य जिवंत असून यातलं चैतन्य जर निघून गेलं तर याला काय म्हणतात? देहाला प्रेत म्हणतात. ते मळ होते. मग लोक म्हणतात सटकन जाऊ द्यायला घराच्या बाहेर. हेच चैतन्य माणसाचं हे ईश्वर आहे. हाच ईश्वर आहे. मग तुम्ही म्हणाल तो मग प्राप्त का होत नाही? तो प्राप्त का होत नाही तर याचा आपल्याला अभ्यास नाही. तुम्हाला माहिती आहे आत्मा कशाला म्हणतात, जीव कशाला म्हणतात, शिव कशाला म्हणतात, मन कशाला म्हणतात. जीव शिव मन बुद्धी काय जे चित्त चतुष्टय वगैरे याचा अभ्यास आहे का आपल्याला? हे साधू लोक तुम्हाला कीर्तनात सांगतात.
पण त्यांनाही त्याची अनुभूती नसते, फक्त सांगतात हे शब्द ज्ञान आहे. तुमच्या गावात भागवत होत असतील, रामायण होत असतील, अनेक गावात होत असतील, मोठमोठ्या ठिकाणी भागवत लागतात. कशा करता? मनुष्याचं कल्याण होण्याकरता. मग 5 लाख लोक भागवतात असले, सांगणारा भागवत सांगते, किती लोक सुधारतात भागवतात? किती लोक सुधारतात? लोक गावात आले की नुसतं जिलेबी लाडूच वर्णन करतात. काय राजा जिलेबी होती, काय राजा लाडू होते, 7 दिवस वर्णन तेच, सुधारायचा पत्ताच नाही. आणि सांगणारा जो आहे तो सांगून जातो. तो काय सांगतो? ग्रंथातलं सांगतो. तो ग्रंथातलं सांगतो, त्याच्या जवळचं काय, त्याची अनुभूती सांगतो का तो? तू का म्हणे ज्ञानदेव म्हणे, अरे पण तुझ्या जवळ का तू काय म्हणे हे सांग ना. हे सांगू शकत नाही. याच्या पलीकडे ज्ञानच सांगू शकत नाही कोणी. ज्या साधूने हे ज्ञान प्राप्त केलं, ज्या प्रयत्नाने परमेश्वर मिळतो, ते ज्ञान मारुती महाराजांनी सांगितलेलं आहे. हे एक कीर्तन ऐकून तुम्हाला अनुभव होणार नाही. एक कीर्तन तुम्ही ऐका, परंतु असे 528 कीर्तनामध्ये पूर्ण अध्यात्म भरलेलं आहे महाराजांचं. तर ते उच्च कोटीचे कीर्तन महाराजांची आहे. ते जर तुम्हाला या ठिकाणी सांगितले तर तुमच्या ते थोडं डोक्यावरून जाईल. आहे सोप्याच भाषेत, असं काही नाही. म्हणून या महात्म्याची कीर्ती व्हावी, या महात्म्याचं ज्ञान तुमच्यापर्यंत यावं. कारण देव करण्याची जी संकल्पना आपली आहे, आपण हिंदू आहोत म्हणून हिंदू आपण कशामुळे तुम्ही हिंदू आहात? हिंदू कशामुळे म्हणवता? महाराजांनी 100 वर्षापूर्वी लिहून ठेवलेला आहे. हिंदू धर्मामध्ये गैर चालीरीतीचा समावेश झाला तर हिंदुत्व बुडेल. 100 वर्षापूर्वी लिहून ठेवलेला आहे. इतर धर्माच्या लोकांचं महाराजांनी वर्णन केलेलं आहे. महाराजांनी कोणा धर्माची टीका केली नाही. मुसलमान लोक, ख्रिश्चन लोक त्यांच्या धर्माबद्दल किती शब्दही काढू देत नाही. आणि आपले हिंदू रामायणावर टीका, महाभारतावर टीका, कोणा साधूवर टीका, लोक कीर्तन करतील त्याच्यावर टीका, सगळ्यावर टीका. आपले हिंदूच आणि हिंदुत्वावरच टीका. गावागात चौकात बसले का मग भागवताची गावे खरंच श्रीकृष्ण झाला असेल काय? श्रीकृष्ण काय जावे काही सांगून देतात. हे म्हणजे चर्चा आपल्या गावातल्या जे लोक असतात. म्हणून या गोष्टी समजण्याकरिता त्यालाही ईश्वराची कृपा पाहिजे. आज या ठिकाणी आपण सर्व लोक आलेत, काहीतरी तुमची पुण्यही आहे म्हणून सगळे लोक आले. पुण्यही आहे म्हणून आहे. या गावात तुमच्या गावात संत असतील, मंदिर असतील, संप्रदाय असेल, त्या माध्यमातून तुमच्या कानावर काहीतरी अध्यात्माचे शब्द पडत असतील, ते तुम्ही ऐकत असाल. परंतु शब्दांची उकल करून सांगणे अध्यात्म काय आहे हे कोणीही आध्यात्मिक साधू शिवाय सांगू शकत नाही. कारण त्याला अनुभव नाही, त्याला ज्ञान नाही, अनुभूती नाही. अनुभूतीची व्याख्या महाराज सांगतात. अनुभूती म्हणजे काय? अनुभूती म्हणजे जी गोष्ट पाहिली ती दिसणे. दुसरी अनुभूती जी गोष्ट पाहिली त्याचं ज्ञान होणे ही दुसरी अनुभूती. त्याला अनुभूती म्हणतात. ज्ञान होणे म्हणजे कसं? गाडी आहे, पाहिली डोळ्याने दिसली, परंतु ते चालवण्याचं ज्ञान नाही. त्याच्या सीटवर जर कोणी बसला तर घात होईल ना. शेतामध्ये आपण चाललो, ही अडाणी माणसाची गोष्ट. शेतामध्ये आपण चाललो, साप निघाला, तो जर फणा काढून उभा राहिला तर तुम्हाला ते समजलं पाहिजे की याने फणा कशा करता काढला. ज्ञान असलं पाहिजे ना. फणा कशा करता काढला? एक तर तुम्हाला पाहण्याकरता काढला, की त्याला भीती वाटली म्हणून काढला, की त्याला रस्ता नाही म्हणून काढला. तुम्हाला जर त्याच्याबद्दल ज्ञान नसलं, तुम्ही सरळ त्याच्या अंगावर चालले जा, ज्ञानच नाही, घात होईल ना माणसाचा. म्हणून त्याला अनुभूती म्हणतात. ते ज्ञान असणे त्याला अनुभूती. तसं संतांना या गोष्टीची अनुभूती असते. प्रत्येक शब्दाची त्यांना अनुभूती असते आणि त्या अनुभूतीतून त्यांना ज्ञान मिळते आणि म्हणून जगामध्ये ते श्रेष्ठ ठरतात. जगामध्ये देव नाही, जगामध्ये संत हेच देव आहे. जगामध्ये तुका म्हणे काही नाही, अवघे आहे संतापाय. संताच्या पायाजवळ सगळ्या गोष्टी आहेत. जगात देवाचा पत्ता नाही. आता जो आपला आत्मा जो आहे हा प्रत्येकाचा आत्मा बद्ध आत्मा आहे. हा आपला आत्मा, आपला दिवा विझलेला आहे. संताचा दिवा लागलेला असतो, ज्योत प्रकट झालेली असते आणि तेथल्या दिव्यावरच दिवा लागतो.
चेतल्या दिव्यावरच दिवा लागतो हे तत्वज्ञान आहे. म्हणून संताचा संत संग का महत्वाचा आहे? त्यांच्या सानिध्यामध्ये राहून परमेश्वराची प्राप्ती आपल्याला करून घेऊन त्याप्रमाणे आपल्याला संसार करावा लागतो आणि तेव्हा मग संसारामध्ये काहीतरी माणसाचं बरं होते. मनाने संसार जमतच नाही. पण मनुष्य स्वतंत्र आहे. माणसाला अहंकार आहे. मी संसार करतो, मी अमक करतो. अरे तू काहीच करत नाही. संसार आपोआपच होते. तो सहज होते. अध्यात्मामध्ये सहज शब्द आलेला आहे. ब्रह्म कसा आहे? सहज आहे. प्रत्येकाच्या ठाई आहे. संसार कसा आहे? सहज आहे. तो सहज होतो. तो मी करतो आणि तू करता तो काही संबंधच नाही. म्हणून असा हा परमेश्वरही सहज आहे. तो सगळा तुमच्या ठिकाणी आहे, फक्त डोळ्याने दिसत नाही. आणि परमेश्वराची प्राप्ती करून देणे हे साधूचं काम आहे. परमेश्वराची प्राप्ती समोर नाही. कोणीही साधूने असा समोर देव दाखवला नाही की माझ्या शिष्या पाहतो हा देव असा आहे. परमेश्वराची प्राप्ती अंतःकरणात आहे. ते फक्त संतच दाखवू शकतात आणि ते म्हणजे ब्रह्मविद संतच दाखवू शकतात. परंतु अशा संतांना जगामध्ये विरोध झाला. कारण ज्ञान सांगितलं, लोक समाजाच्या विरुद्ध गेले. साधू एक सांगतात आणि समाज एक सांगते. लोक म्हणतात हा साधू काही सांगते. सांगणाऱ्या साधूकडे लोक विरोधात गेले. पण ज्या साधूनं काहीच सांगितलं नाही, ज्या साधूनं काहीच सांगितलं नाही, लोक म्हणतात हा चांगला आहे, हा बरा आहे. म्हणजे लोकांची संकल्पना मी तुम्हाला तेच सांगितली की तो गावात संत असतो, तो माणूसच असतो. पण त्याचं संतत्व त्याला कधी येते माणसाला समजतच नाही. मनुष्य त्याच्याकडे माणूस म्हणूनच पाहतो. आणि म्हणून तुकोबाच्या अभंगा म्हणतात, नका करू नरस्तुती माझी पैसावी विनंती. माणसाची पूजा कधीच करू नये. माणसाची पूजा करू नये. आणि नमस्कार न करण्याचंही महत्त्व आहे. कारण ते म्हणतात, कोणी म्हणत असेल मी साधू झालो, आपण काय करतो? सांप्रदायिक नियमाप्रमाणे प्रत्येक जण प्रत्येकाच्या पाया पडतो. हा आपला धर्म आहे. तुकोबाने सांगत एकमेका लागती पाय रे. परंतु ज्याला आपण गुरु म्हणतो, ज्याला आपण शिष्य करतो, गुरु तर हे शिष्यच करत नसतात. काही त्यांना संप्रदाय वगैरे हा पसंतच नसतो. मग गुरु आहे, मग गुरु कल्याण करणारे असतात. गुरु हे कल्याण करणारे. म्हणून ते म्हणतात की ज्याच्याजवळ अध्यात्म ज्ञान असेल त्याच्या पाया पडा. तुकोबा म्हणतात नका करू नरस्तुती, माणसाची पूजा करू नका. मग आता खरा साधू जो आहे त्याच्या पाया जर आपण लागलं, खोटा साधू जर आहे त्याच्या पाया लागलं, तो खरंच आपलं कल्याण करेल काय? कल्याण करू शकते का? कारण तो कल्याण करण्याची त्याची स्थितीच नाही. नवरदेव नवरी पाया लागायला असली तर 5ची नोट खिशात पाहिजे ना, 10ची नोट खिशात पाहिजे ना. तसं साधूच्या जवळ काही पाहिजे ना. त्या भक्ताचं कल्याण करण्याची शक्ती त्या साधूच्या अंगी पाहिजे ना. फुकटच पाया लागा कोणाच्या. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग तुकोबा सांगतात, प्रत्येकाने एवढं लीन झालं पाहिजे, एकमेकाच्या पाया लागलं पाहिजे. कारण त्यामुळे गर्वाचा अहंकार नाहीसा होतो. त्यामुळे अहंकार नाही. कोणी जर आपल्या पाया लागलं तर आपणही त्याच्या पाया लागलं पाहिजे. ही तुकोबाची शिकवण आहे. एकमेका लागती पायी रे, खेळ मांडियाला वाळवंटी, त्यांचा जो अभंग आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे. हे त्याचं महत्व आहे. त्या ठिकाणी दोघांचाही अहंकार नष्ट होतो. पण आता तर साधू असे आहे, पाया पडायला गेले तर वाकती नाही, ते चढच उभे राहतात. 10-15 अभंग आले, कीर्तन करता आले की जमलं साधूबाचं काम. खाली लवत नाही साधूबा. मग तुकोबाचं या ठिकाणी काय महत्व राहिलं? तुकोबाने जे म्हटलं त्याचं काही महत्व राहिलं काय? एकमेका लागती पायी म्हटल्यावर त्या साधूने नमलंच पाहिजे भक्ताच्या पायाला. तर असा हा महाराजांचा जो परमार्थ आहे. परखड गोष्टी महाराजांनी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. अस्पृश्यता सुद्धा महाराजांनी फोडून काढलेली आहे. अंधश्रद्धा महाराजांनी फोडून काढलेली आहे. अनेक विद्वानांची मतं फोडून टाकलेली आहे. ब्राह्मण लोकांनी जे त्यावेळेला मतं मांडली ती मतं महाराजांनी फोडून काढलेली आहेत. ब्राह्मण लोक म्हणतात सत्यनारायण करा तुमचं भलं होईल. मग हा याचं भलं करतात, याचं काऊन नाही भलं? त्याच्या सत्यनारायण याचं का भलं होत नाही? तर ह्या गोष्टी अशा आपण पूर्वीपासून करत आलो. आपण त्यांना मान देत आलो. ठीक आहे, त्यांनी हिंदू धर्म आणला, सगळ्या लोकांनी आणला. हिंदू कोणाला म्हणतात, काय म्हणतात हे सुद्धा महाराजांच्या कीर्तनामध्ये आहे.
अशा रीतीने या परखड संतांचं ज्ञान लोकांपर्यंत गेलं पाहिजे म्हणून आमचा हा एक छोटासा उपक्रम आहे. ही महाराजांची थोडक्यात मतं मी तुम्हाला सांगितली की या रीतीचे आमचे महाराज होते. म्हणजे आज आधुनिक जगामध्ये हे महाराजांच्या ज्ञानाची लोकांना गरज आहे. कारण प्रत्येक जण तुकोबाचीच अभंग घेतले महाराजांनी असं नाही म्हटलं की माझे त्यांची अभंगावर कीर्तनी आहे, परंतु तुकोबाच्या अभंगावर महाराजांची 80% कीर्तन महाराजांची तुकोबाच्या अभंगावर आहे. आणि एवढ्या मोठ्या महाराजांचं जे ज्ञान आहे या ज्ञानावर महाराजांच्या पुणे विद्यापीठामध्ये एका बाईने PhD केली आहे. त्यानंतर कोल्हापूर विद्यापीठामध्ये महाराजांच्या साहित्यावर एका जणांनी PhD केली आहे. अमरावती विद्यापीठामध्ये महाराजांच्या ज्ञानावर व्याख्यानमाला होतात. म्हणजे एवढं प्रचंड साहित्य, आणि हे साहित्य पडून राहून काय उपयोगाचं, हे लोकांच्या समोर आलं पाहिजे म्हणून आम्ही हा छोटासा उपक्रम सुरू केलेला आहे. ज्या ठिकाणी महाराज गेले त्या ठिकाणी आम्ही ही महाराजांची कीर्तनं वाचून दाखवतो. त्या ठिकाणी महाराजांचे पूर्वी भाविक होतेच, परंपरा आहेच, याही गावात परंपरा आहेच. तुमच्या गावची जी जावईबुवा आहे अजयराव देशमुख यांचे वडील महाराजांचे निश्चिम भक्त होते. त्यांच्या मार्फत का होईना पण या गावात ते गंगा आली. म्हणजे असा कुठेतरी संबंध येत गेला आणि त्यामुळे हा आमचा आज या गोष्टीला 18 वर्ष झाले. 18 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. लोकांना आवडतो की नाही आवडत हे आम्हाला, कारण हे वाचून कीर्तन आहे हे लक्षात ठेवा. हे कीर्तन वाचून आहे, यातलं एक वाक्य हे ब्रह्मवाक्य आहे, हे खोटं होऊ शकत नाही. हे वाक्य खोटं होऊ शकत नाही. हे तुम्हाला पडून का सांगतो, कारण वाचल्याने ते लवकर लक्षात येत नाही. जे तुम्ही ऐकाल ते वाचताना काही लोकांचे येईल, कारण तुमच्या गावात वारकरी संप्रदाय आहे, सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहीत आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे मी कीर्तन वाचून दाखवतो. महाराजांचं कीर्तनासारखंच कीर्तन आहे. कीर्तनामध्ये जे प्रमाण दिलेले आहे ते ज्ञानेश्वराच्या ओव्या, एकनाथांच्या ओव्या, भागवताचे श्लोक, त्याच्यानंतर गीतेचे श्लोक, हे सर्व सप्रमाण सिद्ध करून महाराजांनी याच्यामध्ये, असं काही वेगळं काहीच नाही. संप्रदाय जो आहे तोच आहे, परंतु महाराजांनी असा कोणता संप्रदाय निर्माण केला नाही. त्यांना ह्या बाकीच्या गोष्टी, वारकरी संप्रदायामधल्या काही गोष्टी त्यावेळेला त्यांना खटकल्या. वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्यांना आवडल्या नाही म्हणून त्यांनी त्याच्यावर खंडन केलेलं आहे. काही गोष्टी त्यांना आवडल्या नाही म्हणून त्यांनी खंडन केलेलं आहे. परंतु ती खंडन केलेली गोष्ट जगाच्या दृष्टीने थोडंसं लोक टीकेचा विषय होतो म्हणून त्याच्यावर मंडन सुद्धा केलेलं आहे. तुकोबांनी केलेलं आहे. मूर्तीपूजेवर तुकोबाचं खंडन आहे आणि मूर्तीपूजेवरच तुकोबाचं मंडनही आहे. परंतु हे आपण लक्षात कुठे घेतो, आपण एकाच्या मागे जातो तर एकाच्याच मागे जातो, त्याच्या आतमध्ये आपण शिरतच नाही. म्हणून अशा रीतीने स्वतःला स्वतः ओळखा, स्वतःचं स्वरूप ओळखा. स्वतःचं स्वरूप ओळखण्याकरता संत आहेत, संतांची वचनं ऐका. जो संतांची वचनं ऐकत नाही त्याचा संसार बरोबर होत नाही, हे त्यातलंच गुह्य आहे. संसार जर सुखाचा करायचा असेल तर संतांची वचनं ऐका, संतांच्या वचनाप्रमाणे चाला. परंतु माणसामध्ये अहंकार असल्यामुळे त्या गोष्टी लागू शकत नाही, हे महाराजांचं म्हणणं आहे. ठीक आहे, वेळ भरपूर होईल कारण कीर्तनात फार उशिरा लागलेला आहे आमचा. म्हणजे रस्ता खराब असल्यामुळे आम्ही दुसऱ्या गावावरून फार 150 किलोमीटरवर इथं आलो, त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला. आणि उशीर झाल्यामुळे आपण लोकांना त्रास होईल त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आणि हे महाराजांचं जे आज कीर्तन यांनी केलेलं आहे तुकारामाच्या अभंगावर, ते मी तुम्हाला महाराजांच्या शब्दामध्येच महाराजांचं ज्ञान वाचून दाखवतो. सोपं ज्ञान आहे. आणि आजच्या कीर्तनामध्ये महाराजांनी प्रारब्धावर कीर्तन केलेलं आहे. तुकोबा जसे जगले, अन्न आच्छादन हे तो प्रारब्ध आधीन हे तुकोबा म्हणतात. तुकोबाला तर शिवाजींनी घोडे, दिवट्या, छत्री सगळं देऊ गेलं होतं, पण तुकोबानी घेतलं नाही. कारण तुकोबाला माहीत होतं की माझं प्रारब्ध कसं आहे आणि शिवाजीचं प्रारब्ध कसं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आजच्या कीर्तनात कदाचित वर्ण आलंही असेल. आणि म्हणून अशा रीतीने त्यांनी नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती, मनुष्याची पूजा करू नका, मनुष्याला देव मानू नका. जो ब्रह्मवेद पुरुष आहे त्यालाच देव माना, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि आजच्या कीर्तनाचा आपण आता महाराजांच्या शब्दात सार पाहूया. विठ्ठला विठ्ठला
संसाराची निंदा करू नये. कर्मखंती करणारे मूर्ख आहे. कारण मन जर स्थिर होत नाही तर आशा बंद कशी करशील. या मनाला मोकळे सोडून देह झिजवा आणि अशा कर्माच्या श्रमाने तो देह थकेल, निराश होईल. आणि असे नाही केले तर आशा वाढत राहील. म्हणून ते म्हणतात अर्जुना, न कर्म ना मना रंबा नैष्कर्म्य पुरुषोस्तुते न च संन्यासना देव सिद्धी समाधी गच्छति. देहाला झिजवल्याशिवाय वासना शांत होत नाही. मी आशा मुळीच करणार नाही असे म्हणून ती बंद होत नाही. मी आशा मुळीच करणार नाही असे म्हणून ती बंद होत नाही. जसं वृक्षाला पाणी घातल्यानंतर वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी पाणी घालीजे तरी कैशेनी नाश पाविजे तया वृक्षा. शारीरिक प्रारब्धाला वासनेपायी अति झिजवावे. कर्माने ती मिळणार नाही. कारण रोग काय रोगिया का दरिद्र दरिद्रिया भोगवी बढिया अदृश्य जे. कोणाला वाटते की काय आपण गरीब आहोत म्हणून, कोणाला वाटते की आपण गरीब आहोत म्हणून सर्वच प्रयत्न करतात. तरी फायदा तोटा व्हायचा तो होतोच. म्हणून तुकोबा म्हणतात प्रारब्धे वाढे धन प्रारब्धे वाढे मान. ज्याच्या प्रारब्धाप्रमाणे संसाराप्रमाणे धन वाढते आणि मान वाढतो. मग कष्टाने प्रयत्नाने तो वाढत नसला तर मग खटपट का करत. कारण प्रयत्न खरा नाही, प्रारब्ध खरे आहे. प्रारब्ध खरे आहे. कर्म करणार नाही मन कसे स्थिर राहील. कारण माणसाचा स्वभाव भागताही खोडी चळण मोडवी ते काढी. हे जे मन आहे किती प्रयत्न करावते त्यामुळे प्रारब्धच आहे. शौचाच्या वेळी काळीच म्हणत बसतो, मातीचे गोळेच करत बसतो. म्हणजे अशी मनाची चलन आहे. विठ्ठला विठ्ठला काम शरीरात असून काम बंद करणे हे व्यर्थ आहे. कारण प्रारब्धामध्ये प्रयत्न केल्याने वैराग्य येते. म्हणून ते कृष्ण म्हणतात अर्जुना इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. कोणते कर्म? स्वाभाविक कर्म. सुदामाने गरिबीमध्ये राहून गवताची पी खाल्ली आणि आपले प्रारब्ध भोगले. ते दुसऱ्याच्या प्रारब्धाच्या वाटेसच गेले नाही. म्हणून श्रीमंतीतूनही कर्म होऊ शकते, गरिबीतूनही कर्म होऊ शकते. मोठी माडी किंवा गवताचे घर, चांदीची भांडी किंवा मातीची भांडी, भारी कपडे किंवा हलके कपडे, हे सर्वच चालते. आपल्या प्रारब्धाच्या वर भारी कपडे घालणे हे पाप होते. आपल्या प्रारब्धाच्या वर भारी कपडे घालणे पाप होते. म्हणजे मिळकतीच्या पलीकडे पदार्थ दिसणे हा गुन्हा होता. म्हणून एवढे प्रारब्ध राहिले पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला प्रारब्ध कर्मही नाही आणि हेही करणे नाही. कोणते? ज्ञानबा तुकाराम आणि परमार्थही करणे नाही. महाराज म्हणतात मातेचे महात्म्य होऊन गेले
त्या महात्म्यांनी प्रारब्धानुसार कर्म करूनच परमेश्वर मिळवला. शिवाजी ते तुकोबाकडे घोडे पालखीसह आपल्या प्रारब्धाप्रमाणे आले. तेव्हा तुकोबा काय म्हणाले, दिवट्या छत्री घोडे, दिवट्या छत्री घोडे, हे तो बऱ्यात न पडे, असे तुकोबा त्यांना म्हणाले. उपदेशाप्रमाणे ते म्हणाले की हे राजा, हे तुझे वैभव तुला साजते, पण मी गरीब, माझे प्रारब्ध हीन आहे. मी कसा राहतो, दररोज कष्ट करतो. चहुदेशी आम्हा भिक्षेशी आधार, तुकोबा म्हणतात, चहुदेशी आम्हा भिक्षेशी आधार, न मिळे भक्षाया भाकर काय. मी दररोज कष्ट करतो, माझ्या दैवाप्रमाणे मी भीक मागतो, 3-3 दिवस उपवास पाळतो. तेव्हा राजा, हे तुझे प्रारब्ध मला कसे पचेल? मला खायला नाही, अंगाला कपडा नाही. तुकोबा म्हणतात, निद्रेशी आसन उत्तम पाषाण, निद्रेशी आसन उत्तम पाषाण, आणि वरी आवरण आकाश. मला निजण्याकरिता दगड आहे, पांघरायला वर आकाश आहे. माझ्या या प्रारब्धात मला आनंद आहे. कारण मनाचा निग्रह त्यांचे असा की वस्त्रभूषणाचे देखून या जन, तुकोबा म्हणतात, वस्त्रभूषणाचे देखून या जन, तात्काळ मरण येते आम्हाला, मला राजा हे नको, असा मनाचा निग्रह होता. राजवैभवाचे सामान गोड वाटू नये. राजा, हे पालखी, म्याने, घोडे, हे सर्व तुमचे वैभव आहे. कारण श्रीमंता घरी श्रीमंता मान, श्रीमंता घरी श्रीमंता मान, इतर सामान्य मान नाही. राजा, श्रीमंताच्या घरी श्रीमंत पाहून योग्य, मी भिकारी, मी भिकारी तुझ्या घरी शोभेल काय? आणि म्हणून तुकोबा त्यांना म्हणाले की राजा, त्यांचा अभंग आहे ते म्हणतात, तुका म्हणे तुम्ही पूर्वीच दैवा, तुका म्हणे राजा, श्रीमंताच्या घरी श्रीमंत पाहून योग्य, मी भिकारी तुझ्या घरी शोभेल काय? म्हणून ते म्हणतात, श्रीमंत ठिकाणी दरिद्री प्रारब्धाने जाऊ नये. कारण काय? श्रीमंत ठिकाणी दरिद्री प्रारब्धाने जाऊ नये, कारण दरिद्र प्रारब्ध भोगण्याकरिता जीवावर येते. हे प्रारब्ध भोगायला जीवावर येते आणि त्यामुळे त्याची तो निंदा करू लागतो.
स्वतःचे दरिद्र प्रारब्ध भोगायला जीवावर येते म्हणून त्याची निंदा करू लागतो. कारण स्वतःचे दरिद्री प्रारब्ध असून दुसऱ्या वैभवी प्रारब्धाची निंदा करणे हेही वाईट आहे. कारण आपल्याला आपल्या प्रारब्धात शांत राहता येत नाही. ज्याला शांत राहता येत नाही त्याला ईश्वर प्राप्ती नाही. ज्ञानेश्वर म्हणतात परिपासव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची आणि खंती करीती कर्माची ते गावंडे न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. त्याचे केलेले कर्म हे अकर्म होते. कारण दुसऱ्याच्या प्रारब्धावर नियत का व्हावी असे हे जे वर्म यातले वर्म काय वर्म चुकलिया थोर होय वर्म चुकलिया थोर होय. यातील वर्म काय आहे. जो वर्ण आश्रम धर्म असेल त्या प्रारब्धाचे नियम पाळा. तुकोबा म्हणतात गरिबाचे प्रारब्ध गरिबीने आणि श्रीमंताचे श्रीमंतीने शांत मनाने भोगावे. आणि इतके जर भोगता येईल इतके जर राहता येईल तरच भजनाला उभे राहावे. पण दुसऱ्याच्या प्रारब्धाकडे पाहून मन खिसते. आपलेच आपण भोगावे तरच मनुष्य धर्म पाळला म्हणावा. आपल्याकडून जर कष्ट होतच नसले तर आपल्या स्त्रीच्या कर्मावर चूप राहा अवलंबून राहा. तिच्या वर्तनाबद्दल काही पाहू नका. कारण तीच जर तुम्हाला पोसत असेल तर तिला काही बोलू नका. चुपचाप राहा. तुकाराम तुकाराम जर आपल्याला पोसत असेल तर तिला काही बोलू नका. तिने दटावले तरी उदर करू नये. कारण ती दुराचरणी बायको बिघडल्यावर तुमचे भजनात चित्त लागेल काय. म्हणून आपण कर्म करून देह थकवला पाहिजे. महाराज म्हणतात श्रीमंताची तूप पोळी शिरा खाऊ नये. कारण असे चांगले खायची सवय लागते. हे जर सवय लागली तर पुढे कसे व्हायचे. म्हणून ते म्हणतात आपल्या घरच्या स्थितीप्रमाणे राहावे. तुकोबा म्हणतात जशी स्थिती आहे तशा परी राहावे.
घरच्या स्थितीप्रमाणे राहा, नाहीतर वाया जाईल, व्यसन लागेल, काही भोगावे लागेल. आपल्या श्रद्धेच्या आत आपण आपले प्रारब्ध कंठावे, शांतीने कंठावे. शांती परते नाही सुख, येर वाहू देते दुःख. म्हणून या शांती धरा, उतराल पहिले तुला. असे आपले कठीण प्रारब्धावर मन शांत राहते. द्वेषावर मन जाऊ नये, क्रोधावर मन जाऊ नये, तरच तुमचे भजन होईल. ज्यांना प्रारब्धावर शांत राहता येत नाही ते चोर म्हणाले. कारण प्रारब्धाचा द्वेष करता म्हणून बंधन होते. त्याप्रमाणे आपल्याला भोगावेच लागणार. जसे लहान लहान गुन्हे केल्याची सवय लागली तर मोठाले गुन्हे घडतात. आपल्या प्रारब्धावर निरपेक्ष राहा. मार्गी अर्थ पडला असता तो माझा नाही म्हणे तत्वता, तोही हाती घेऊन जाता निरपेक्षता बुडाली. दुसऱ्याची शेंगई तोडू नये. असा अभ्यास केल्यास सोने चांदी त्यागता येईल. असा अभ्यास केल्यास सोने चांदी त्यागता येईल. ते उदाहरण देतात. शिवाजी व दादोजी कोण देव एकदा बागेत फिरायला गेले. बागेत आंबे लागले होते. दादोजीने एक आंबा तोडला. कशामुळे? लालसा झाल्यामुळे, लालचीमुळे झाले. त्यावेळी त्याला एवढे वैराग्य झाले, ज्या हाताने तो तोडला तो शिवाजी महाराजांना म्हणाला, हा हात तलवारीने छाटून टाका, अशी शिक्षा लावली. शिवाजी महाराजांवर त्यांनी विनवले, पण तसे करणे शिवाजीने नाकारले. म्हणून त्यांनी हाताची बाही जन्मभर आखूड ठेवली आणि आठवण म्हणून हा दंड केला. म्हणून मनुष्याचा असा निश्चय पाहिजे, ऐसा पाहिजे निश्चय. प्रारब्धावर असा निश्चय पाहिजे. मग कोणाच्या वचनाला यश येते? आपल्या प्रारब्धावर असा निश्चय करणारेच पुढे जातात, म्हणजे ते विभूती होतात. त्यावेळी यश येते. प्रभुणे शास्त्री पुण्यात राहत असत. बाजीराव पेशव्याकडे त्यांची बायको दिली. तेव्हा आपल्या भिक्षुकाची स्त्री म्हणून तिला त्यांनी कपडे दागिने देऊन तिला घरी बोलवून केले. आणि ते पाहून तिला ते प्रभुने शास्त्री म्हणाले, अशा आवरणाची बायको नव्हती, अशा आवरणाची माझी बायको नव्हती. तुझे रूप तर दुसरेच दिसते.
मग त्यापेक्षा तू दुसऱ्याची बायको होऊन राहा. ती परत गेली आणि पेशवांना सगळे आभरणे परत केले आणि आपल्या कपड्यानिशी जेव्हा परत घरी आली तेव्हा प्रभूने शास्त्री तिला घरात घेतले. म्हणून ऐसा पाहिजे निश्चय मग लाभाऊ दे काय. तिला आपल्या घरच्या कपड्यात पाहून तिला आपले म्हटले. असा प्रारब्धाचा निश्चय असावा म्हणून तुकोबा म्हणतात अन्नाच्छादन हे तो प्रारब्धाधीन. म्हणून असे प्रारब्धात राहून कर्म करणारे कोण होते? तुकोबा, जनक, शिवाजी यांच्यासारखी क्रिया आपली आहे काय? प्रारब्धावर मन आपले शांत आहे काय? दुसऱ्याच्या थोड्याशा प्रारब्धावर आपण कसं बोलतो? तेव्हा परमेश्वराची शक्ती संत समागमावर शांती कशी धरणार? म्हणून महाराज म्हणतात की आपले जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध खरे करून दाखवा. मन ठिकाणावर शांत आहे काय? नाही. ते दुसऱ्याची लालू धरतेच ना. म्हणून ते म्हणतात सुखे संतोषाने यावे दुःखे विषादान भजावे हे लाभा लाभ न धरावे मनाबाजी. प्रारब्धावर संतोष मानून भक्ती करायची. आणि मग तुकोबा काय म्हणतात नका करू नर स्तुती शिवाजी. या शिवाजीची तुकोबाने एकही गोष्ट ऐकली काय? म्हणून आपले प्रारब्ध धन्य मानायचे जे कशी असो. दौलत औरत पसंबरागर शास्त्राचे वचन ऐकले पाहिजे. आपले कुलाचार मानावे कारण हे शुद्ध वचन शोधून गेलेले आहे. म्हणून ते म्हणतात प्रारब्धाचा नियम सांगल्यास महात्मा होतो योगी होतो. ज्या वर्णामध्ये आपला जन्म झाला त्याचे नियम आचार पाळावेत आणि हा प्रयत्न शरीराने करावा. आपल्या प्रारब्धावर खुश राहावे मनाने हे ठेवावे. काय ठेवावे? श्रीराम श्रीराम मनाने हे ठेवावे की श्रीराम जे नाम आहे श्रीराम नाम मनावर ठेवा. मनुष्य एक वेळ वचन पाळतो दुसरे चुकीचे करतो म्हणजे तो प्रारब्धावर निश्चित राहत नाही म्हणून फायदा होत नाही. म्हणून मनाची वासना धावावी. तर असे कोठे काही एक आहे एक नाही. एक कर्म चांगले करतो दुसरे वेदाला सोडून बिघडवतो. म्हणून शारीरिक धर्म पाळून प्रारब्धावर ठाम राहून कर्माचे आचरण देवाला दाखवा आणि म्हणा की देवा
मी लबाड राहिलो काय, मी लबाड राहिलो काय हे देवाला विचारा. कारण देवाजवळ खोटे खोटे सरे तुझ्या पाया आपल्या प्रारब्धावर ठाम राहून कर्माचरण करा आणि देवाला दाखवा आणि विचारा की देवा मी लबाड राहिलो काय. कारण देवाला सर्व समजते. खोटे खोटे सरे तुझ्या पायापाशी अंतर्धानशी पांडुरंगा. श्रीकृष्णाने सांगितले की प्रारब्धानुसार शांत राहून कर्म करायचे. म्हणजे मग ते कर्म देव तपासून पाहतात आणि मग कृपा करतात. किती कस घेतो परमेश्वर. शुद्ध कसोनी पहावे वरी रंगान भुलावे तुकावणे घ्यावे नये तुटी तयासी. इतका कस परमेश्वर घेतो आणि मनावर प्रारब्धाकरिता लबाड राहिला तर आपल्या फायदा करता तो परनिंदा करतो. त्यामुळे संतांची कृपा होत नाही. कृपा केल्यावर त्याचा भयंकर नाद लागतो. जसा तुकोबा म्हणतात, कृपा केली संतजनी, कृपा केली संतजनी माझी अलंकारिणी वाणी. प्रीती लावली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. प्रारब्धाची एवढी दशा सोसून शांती धरली आणि तेव्हा देवाने इमान पाहिले. इमान पाहिले आणि तेव्हा संतांनी माझ्यावर कृपा केली. तुकोबा म्हणतात आणि तेव्हा मग माझा आत्मा रात्रंदिवस कीर्तन करून आलो. आणि असा कीर्तन करू लागला की बोल नायके कोणाचे कथे नागमाची नाची. कृपा झाल्यावर ते म्हणतात म्हणून रुसलो या संसारा.
की मी प्रारब्धाची दशा सोसून शांती धरली आणि इतकी इमान देवाने पाहिल्यावर माझ्यावर कृपा झाली आणि रात्रंदिवस मी कीर्तन करू लागलो. बोल नायके टोनाचे कथा नागवाची नाची म्हणून रुसलो या संसारा सर्व विखार हा पांढरा तुझशी अंतरलो जातारा याची दावेदारा निमित्त. ते म्हणतात मला माझे कर्म सूचना न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी दंडतो. म्हणून महाराज म्हणतात की अशी स्थिती जोपर्यंत अंगात आली नाही तोपर्यंत आपल्या संसारावर आपण रुसू नये. तोपर्यंत आपल्या संसारावर रुसू नये. आपल्या प्रारब्धाप्रमाणे राहून आपल्या प्रारब्धात आपदा भोगल्यावर लोकांनी माझ्याकडे पाहिलेच नाही. गोवा म्हणतात जेव्हा मी पणे होतो जनामध्ये आधी आणि कोणीतरी कधी काय दिले. जेव्हा मी जनामध्ये होतो मला कोणीच काही दिले नाही आणि जेव्हा संत कृपा झाली तेव्हा अवघा देवामुळे मान नाही तरी तुम्हाला कोणी काही दिले नाही. पण जेव्हा संत कृपा झाली त्यामुळे माझा मान होऊ लागला. अवघा देवामुळे मान नाही तरी कुशे कोण. तर हे सर्व देवाच्या कृपेमुळे असे झाले. केवळ देवाच्या कृपेमुळे हे झाले. म्हणून कोणाचे ऐकू नये. श्रीमंत भला असो स्त्री असो पुत्र असो देवाचेही आपल्या प्रारब्धाबद्दल ऐकू नये. कारण हे सर्व लबाड आहे. का लबाड आहे? आपले प्रारब्ध त्यांना सांगता येत नाही म्हणून शास्त्रे मानावी. पण तरी पण आपताची गोष्ट मानू नये. परमार्थात रात्रंदिवस ईश्वराचे भजन करावे. हे भजन पूर्ण होईल तेव्हा पूर्ण कृपा होईल आणि तुमचे भजनही सत्य होईल. प्रारब्धावर निराश राहून शास्त्र वेद नियमाप्रमाणे राहील तेव्हा तुमचा अज्ञान धर्म जाईल. आणि म्हणून त्याचा हा मार्ग आहे. कोणता मार्ग आहे? अन्न आच्छादन हेतू प्रारब्ध आहे. ऐका पंडित जन Yeah.
तुमचे वंदित चरण, तुमचे वंदित चरण, तुमचे वंदित
परी पाय पांडुरंगा दासी निर्व्याळे काय मागू देवा म्हणे आता उद्धार होई माझी माई समता दिया दासी निर्व्याळे काय मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम मारुती महाराज की जय श्री हनुमान